हॅलो एव्हरीवन. तर मी आहे ना आज अंड्याचा राईस बनवला आहे, म्हणजे एग फ्राईड राईस तुम्ही म्हणू शकता. एकदम इझी पद्धतीने बनवला आहे. तर मी सुद्धा असा ट्राय केला, मग म्हटलं खूप छान झालेला आणि म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा ही रेसिपी का नाही शेअर करायला पाहिजे. तर म्हटलं चला शेअर करू तुमच्यासोबत पण मी कशी बनवली. तर ना त्याच्यासाठी मी काय केलं, इथे अर्धा वाटी आहे ना आपला जो बासमतीचा राईस असतो ना, तर तो घेतला आणि त्याला ना स्वच्छ धुवून घेतलं पाण्याने. आणि त्याच्यानंतर आहे ना त्याच्यामध्ये 1 वाटी पाणी टाकलं, कारण मी अर्धा वाटी राईस घेतलेला, तर त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये 1 कप पाणी टाकलं. आणि त्यामध्ये ना मी मीठ टाकलं चवीनुसार, म्हणजे मी पाव चम्मच मीठ टाकलं आहे. आणि कुकरला आहे ना हा राईस शिजवून घेतला आहे चांगला भांड्यामध्ये. तर आहे ना मी इथे 2 शिट्ट्या कुकरच्या होऊ देणार आहे आणि इथे मी गॅस चालू केला. तर तुम्हालासुद्धा माहीत असेल तर हा बासमती राईस आहे ना खूप लवकर शिजतो, 2-3 शिट्ट्यांमध्येच होऊन जातो. तर 2 शिट्ट्या इनफ होतात. तर आहे ना आपल्याला एग फ्राईड राईससाठी आता कांदा लागणार आहे. तर मी इथे एक मीडियम साईजचा कांदा आहे ना असा उभा चॉप करून घेतला आणि थोडीशी कोथिंबीर घेतली चिरून बारीक. तर हे मी सगळं चिरत असतानाच इकडे 2 शिट्ट्या होऊन गेल्या कुकरला आणि मग आहे ना मी त्याच्यानंतर गॅस बंद केला. तर गॅस जोपर्यंत थंड होत होता तोपर्यंतच मी काय केलं, एक भांडं घेतलं आणि त्यामध्ये ना 1 टीस्पून तेल टाकलं. आणि ते तेल चांगलं गरम झाल्यानंतर तो जो आपण बारीक चिरलेला कांदा होता एक मीडियम साईजचा, तर तो टाकला. तर तो आहे ना चांगला परतून घ्यायचा, म्हणजे खूप पण जास्त नाही परतायचा, नॉर्मल थोडासा पिंक होईपर्यंत मी त्याला असं सॉटे करून घेतलं. त्याच्यानंतर आहे ना मी त्याच्यामध्ये 1/2 टीस्पून मीठ टाकलं. मीठ आपल्या चवीनुसार टाकायचं आहे. तर आपल्याला इतके कमी इन्ग्रेडियंट्स लागतात ना हा एग फ्राईड राईस बनवण्यासाठी. मी काहीच खूप जास्त फॅन्सी मटेरियल काही यूज नाही केलेलं. ह्याच्यामध्ये ना मी आता फक्त एक छोटासा पाव चम्मच लाल तिखट टाकलं आणि लाल तिखट टाकून झाल्यानंतर आहे ना थोडंसं परत ह्याच्यामध्ये परतून घ्यायचं आपण. आणि मी ना ह्याच्यामध्ये आता एग टाकते. तर एग आहे ना मी इथे 3 यूज केलेत. जर तुम्हाला अजून जास्त यूज करायचे असतील किंवा तुम्हाला किती क्वांटिटी एगची आवडते तसं पण तुम्ही थोडेफार ॲडजस्ट करू शकताय. तर मी इथे 3 एग यूज केलेत. तर एग आहे ना एग टाकून झाल्यानंतर मी याच्यामध्ये ना थोडंसं ब्लॅक पेपर पावडर टाकली आहे, म्हणजे ही घरीच बनवलेली आहे मी. आणि त्याने ना चांगली टेस्ट येते थोडीशी अंड्याला. चांगला असा जो फ्लेवर येतो ब्लॅक पेपरचा एक येतो, म्हणून मी त्याची पावडर थोडी टाकली. आता हे सगळं टाकून झाल्यानंतर ना आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे जे अंडं आहे ना तर त्याचं असं थोडंसं बुर्जीसारखं टेक्स्चर व्हायला चालू होतं. आणि तुम्ही इकडे बघा आता हे जे एग आहे ना तर ते चांगलं असं बुर्जीसारखं टेक्स्चर झालं आहे आणि एग प्रॉपर असं शिजलं आहे, म्हणजे कांदा आणि ते असं सगळं थोडं थोडं वेगवेगळं झालेलं आहे. तेव्हा या स्टेजला ना आपण जो राईस कुक केलेला होता ना तर तो यामध्ये टाकून घ्यायचा. तर मी जो अर्धा वाटी शिजवलेला राईस होता ना तर तो सगळा यामध्ये टाकून घेतला. आता हा आहे ना सगळा राईस टाकून झाल्यानंतर आपल्याला ना यामध्ये एक इन्ग्रेडियंट टाकायचं आहे, तो म्हणजे इथे मी सोया सॉस टाकलेला आहे. तर तुमच्याकडे घरी आहे ना जो पण ब्रँडचा सोया सॉस अवेलेबल आहे ना तर तो टाकायचा. मग आणि तो मी इथे 1 चमचा टाकला आहे. तुम्हाला किती प्रमाणात आवडतं तर ते तुम्ही थोडंसं ॲडजस्ट करू शकता आपल्या चवीनुसार. तर ते ना हे सगळं टाकून झाल्यानंतर हा राईस आणि एगचं ते सगळं जे मिश्रण होतं तर ते सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि यावर आहे ना त्याच्यानंतर मी जी आपण कोथिंबीर चिरलेली होती ती टाकून घेतली. आणि तुमच्याकडे जर स्प्रिंग ओनियन असेल ना तर तो सुद्धा तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता, त्यानेसुद्धा अजून खूप छान चव येईल. पण माझ्याकडे काही अवेलेबल नव्हता म्हणून मी नाही टाकला. पण असंसुद्धा राईस खूप मस्त लागत होता. एकदम इझी आहे, हेल्दीसुद्धा आहे प्रोटीन असल्यामुळे आणि म्हणजे एग्स असल्यामुळे. तर राईस कार्ब आहेत. तर मग तुम्हाला एक बॅलन्स डाएट घ्यायचं असेल तर मग तुम्ही ही सुद्धा रेसिपी एकदा ट्राय करू शकता क्विक डिनर और लंचसाठी. तर ना मी तुम्हाला इकडे दाखवते. मी पण टेस्ट केला हा राईस, तर इतका मस्त लागत होता. गरम गरमच तुम्ही हा राईस खा, म्हणजे तुम्हाला सुद्धा ह्याची चव एकदम छान लागेल. आणि तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्ही ही माझी रेसिपी ट्राय केली का आणि तुम्हाला आवडली का. आणि भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.